नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 18 सप्टेंबर 2022 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट आहे। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। बडनेरा शहरात असलेल्या कंपासपुरा येथे रविवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली। शॉर्ट सर्किटने घराला आग लागून एका इसमाला जोरदार करंट लागल्याने मृत्यू झाला, तर या आगीत घरातील लाखो किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहेत। बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी वस्ती परिसरातील कंपासपुरा येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागून एका 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला, तर या आगीत 1 लाखाच्या जवळपास गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना रविवार 18 सप्टेंबरच्या सकाळी 10च्या दरम्यान घडली। बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बडनेरा जुनी वस्ती परिसरातील कंपासपुरा येथील सुधाकर शिरतात यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 60 वर्षीय सुधाकर शिरतात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या घरातील जवळपास 1 लाख रुपयांचे जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 बडनेराच्या अग्निशमन दलाच्या घटनेच्या तपशील रेकॉर्डवरून प्राप्त झाली आहे। तर या घटनेतील मृतक सुधाकर शिरतात यांचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाला की आगीत होरपळून झाला याबाबत स्पष्ट झाले नाही। बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस स्टेशनमधून नेहमीप्रमाणे माहिती प्राप्त झाली नाही। या घटनेची माहिती अग्निशमन दलाला सचिन शिरभाते यांनी देताच क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन पथक घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेत व शेजारी घरांना आगीमुळे होणारे संकट टाळण्यात यश आले। अग्निशमन दलाचे वाहन चालक नरेश राऊत, फायरमन भाद्रंगे, मुंडे, महल्ले, सूर्यवंशी, कारपेनार, मोहोड व चालक राजेश काळे यांनी अथक प्रयत्न केलेत। बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी। अमरावती चांदूर रेल्वे जाणाऱ्या कार समोर अचानक ST बस आल्याने कार चालकाचे संतुलन बिघडले। अशातच घाट आणि वळण रस्ता असल्याने कार थेट खाईत कोसळली। ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान SRPF कॅम्प समोरील वळण रस्त्यावर घडली। कारमध्ये दोघे इसम जात असताना दोघेही मात्र सुखरूप बचावलेत।
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेवटी क्रेनच्या मदतीने खाईत पडलेली कार बाहेर काढण्यात आली. अमरावती वलगाव या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने या मार्गाने ये जा करणाऱ्या वाहनाचे या मार्गावर वाहन स्लिप होऊन किरकोळ अपघाताच्या घटना सुद्धा वाढलेल्या आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्वरित या मार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. गजानन खोपे, सिटी न्यूज प्रतिनिधी. अमरावती मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांच्या वाढदिवशी त्यांच्या गाडगेनगर निवासस्थानी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा संजय खोडके यांचा रविवारी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आमच्या सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती यासह त्यांचे मित्र गौरीशंकर हेडा यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार खोडके यांना शुभेच्छा दिल्यात. परमपूज्य सद्गुरू स्वामी शिवभजन महाराज यांच्या 88व्या जन्ममहोत्सवानिमित्त सिंधुनगर येथे रविवारी भव्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरमध्ये शेकडो नागरिकांनी लाभ घेतला असून वृद्ध नागरिकांची विशेष मोठी संख्या दिसून आली. सद्गुरू स्वामी शिवभजन महाराज यांच्या 88व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधुनगर येथील शिवधारा आश्रम येथे रविवारी मोफत मेगा मेडिकल शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरमध्ये हाडातील कॅल्शियम तपासणी, मधुमेह तपासणी, युरिक ॲसिड तपासणी, ECG, मज्जासंस्था तपासणी इत्यादी तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून दूरवरून अनेक नागरिक हजर होऊन या शिबिराचा लाभ घेतला. डॉक्टर गोविंद लाहोटी, डॉक्टर सिकंदर अडवाणी, डॉक्टर सतीश डहाके, डॉक्टर नीरज रघानी, डॉक्टर राहुल धुले हे नामवंत डॉक्टरांनी तपासणी केली. या शिबिरामध्ये वृद्ध नागरिकांची विशेष उपस्थिती दिसून आली. त्यांनी सुद्धा या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. शिबिरमध्ये आमदार प्रवीण पोटे, RPI राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई, भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णीसह अनेकांनी उपस्थिती दर्शविली. शिवधारा मिशन फाउंडेशन की सेवा आज हर्ष है कि हमारे सतगुरु देव भगवान 1008 सद्गुरु स्वामी शिवभजन जी महाराज जी का 88वें जन्मदिन के उपलक्ष्य में हर साल की भांति आज से 3 दिवसीय कार्यक्रम शुरू हुआ, जिसके अंतर्गत आज शिवधारा मिशन फाउंडेशन की ओर से 15 मेडिकल कैंप्स की, जिसमें विशेष तौर पर हार्ट की, नसों की, बच्चों की, महिला रोग की, बालिक रोग की, इंडोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर की, इनकी नाकान घसे की डॉक्टर की, हड्डियों के डॉक्टर गोविंद लाहोटी जी
संग्राम जोशी की जो क्लिनिक है उसका खोल के ऐसे 15 डॉक्टर्स सेवाएँ साथ साथ में हमारे शिवधारा नेत्रालय की ओर से भी निःशुल्क क्लिनिक हुई, जिससे अगर जो अफोर्ड करेंगे जिनके ऑपरेशन निकलेंगे बगैर टाके वाले ऑपरेशन करे जाएंगे, जो अफोर्ड कर सकते हैं तो आधे पैसे में प्राइवेट से करेंगे और जो नहीं कर सकते उनको निःशुल्क किया जाएगा। और साथ साथ में बताते हुए हर्ष हो रहा है कि गुजरी 14 तारीख से 12 तारीख से श्रीमद् भागवत महापुराण का कथा ज्ञान यज्ञ हो रहा है, जो शिवाजी व्यास की मुझे भी प्राप्त हुई। आज 7वां दिन है और यह पितृपक्ष के उपलक्ष्य में कथा की जा रही है, जो लाइव चैनल्स पर चलती है, विशेष तौर पर अमरावती टुडे न्यूज़ पर एवं फेसबुक पर इसका वीडियो जा सकता है। साथ साथ में मुझे बताते हुए हर्ष हो रहा है कि रोज़ हमारा सत्संग सिटी न्यूज़ पर प्रसारण होता है, उनकी ओर से सेवा आती है। हम आभार व्यक्त करते हैं सिटी न्यूज़ का, तो सभी ऐसी सेवा कार्य में सभी हम सब साथ सेवा करते हैं, न सिर्फ केवल अमरावती अंबानगरी की नदी की रक्षा करते हैं। साथ साथ में आज कई संत महापुरुष पधारेंगे, भारत के कई नगरों से भक्तगण शिवधारा परिवार के आएंगे और इस शिवधारा महोत्सव में जो पूज्य शिवधारा आश्रम सिंधुनगर में मनाया जा रहा है उसका लाभ प्राप्त करेंगे। सांस्कृतिक कार्यक्रम होंगे, प्रसाद होंगे, सत्संग कथा होगी। साथ साथ में कल और परसों भी 2 निःशुल्क मेडिकल कैंप्स होंगे। तो इस आयोजन में टोटल 19 प्रकार के अलग अलग कैंप्स होगी और यह सब संभव हो पाया है 1008 सतगुरु स्वामी शिवानंद की अनुकंपा से। पूरे नगरवासियों को बधाई भी हो, आह्वान भी किया जा रहा है कि जैसे जय शिवधारा धाम सिटी लिंक के पीछे जो नया आश्रम बनने जा रहा है, जहाँ 4 धाम मंदिर बद्रीनाथ, रामेश्वरम, द्वारकानाथ और जगन्नाथ मंदिर बनने जा रहा है। गौशाला, गुरुकुल, ध्यान मंदिर, स्पेशल हॉस्पिटल एवं वृद्धाश्रम, तो आइए वहाँ भी मिलकर सेवा करते हैं, मनुष्य जन्म सार्थक करेंगे और साथ साथ में प्रभु की कथा करेंगे। जय जय श्री इंद्र कुमार जाजेदिया, मैं शिवधारा आश्रम के संत हमारे डॉक्टर संतोष जी नवलानी, उनके चरणों में कोटि कोटि वंदन करता हूँ। शिवधारा आश्रम में जब से मैं डॉक्टर साहब के सानिध्य में आया हूँ, मैंने देखा है कि सेवा, साधना, समर्पण, त्याग और सेवा को तो कोई मिसाल ही नहीं है। जीवन में जितने प्रकार से सेवा हो सकती है, साधना हो सकती है समर्पण की भावना से, और दूसरे लोगों की तकलीफ का हरण करना, दूसरे लोगों के बीमारों का बोलो, कोई ज़रूरतमंद आदमी को, इन सब की सेवा करना यही इस आश्रम का मुख्य उद्देश्य है। साथ में सत्संग भी यहाँ पर बड़े पैमाने पर होता है, जिसके माध्यम से समाज में बहुत ही शांति का पैगाम जाता है। हजारों लाखों लोगों के जीवन में गुरु जी से मिलने के बाद शांति आ रही है। मैं आप सबसे निवेदन करूंगा कि जिनको भी लगता है वो ज़रूर एक बार यहाँ आवे और अपना अनुभव सहन करें। धन्यवाद। मैं डॉक्टर रोशन चांदवानी, डेंटल सर्जन एंड ओरल फिजिशियन। सबसे पहले तो मैं यहाँ पे उपस्थित गुरुजी को नमस्कार करता हूँ और यहाँ शिवधारा मिशन फाउंडेशन, शिवधारा आश्रम को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, जिन्होंने इतनी बड़ी शिवधारा मेगा कैंप गरीबों के लिए, पुअर पेशेंट्स के लिए कैंप अरेंज करवाई है, जहाँ बहुत सारे पेशेंट को अत्यंत कम दरों में उपचार किया जा रहा है कि शहर के प्रसिद्ध डॉक्टर अपनी अपनी सेवाएं दे रहे हैं। शिवधारा मिशन फाउंडेशन में आज ने इस पूरे वर्ष भर गरीब पेशेंट्स के लिए, पुअर पेशेंट्स के लिए निःशुल्क अत्यंत कम दरों में मेडिकल उपचार किया जाता है। आध्यात्मिक सेवा के अलावा शिवधारा मिशन फाउंडेशन की एक मेडिकल सर्विस मुख्य सर्विसेज में है। इसके अलावा शिवधारा मिशन फाउंडेशन का एक शिवधारा चैरिटेबल आई हॉस्पिटल शिवधारा नेत्रालय भी है, जिसमें अत्यंत कम दरों में पेशेंट का मोतिया बिंदु का ऑपरेशन किया जाता है। तो मैं शिवधारा मिशन फाउंडेशन के हमारे गुरुजी, शिवधारा आश्रम, इनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ और यहाँ सभी उपस्थित डॉक्टरों का भी नमन करता हूँ। चातुर्मास उत्सवादरम्यान जैन समाज बांधव मोठी तपश्चर्या करीत असतात।
सूर्योदय ते सूर्यास्त दरम्यान फक्त गरम पाण्यावरच दिवस काढणे आणि रात्र अवघड. भन्साली दाम्पत्याने 31 दिवस तपश्चर्या केल्याने त्यांचा ओसवाल संघ वतीने शाल, माळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महिपाल महावीर भन्साली आणि त्यांच्या पत्नी व ओसवाल जैन बहुसंघाचे अध्यक्ष डॉक्टर मिनल महिपाल भन्साली यांचा जैन मासखमन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. जैन परंपरेनुसार गेल्या 2 महिन्यांपासून चातुर्मास उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पूज्य अमित ज्योती ठाणे यांच्या उपस्थितीत श्री अंबापेठ स्थानक भवन अमरावती येथे सुरू आहे. यावर्षी चातुर्मासात जैन बांधव मोठ्या थाटामाटात तपश्चर्या करत आहेत. त्याच अंतर्गत गेल्या 1 महिन्यांपासून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यान फक्त गरम पाणी घेतले जाते. सलग 31 दिवस प्रथमच अशी कठोर तपस्या एक जोडपे महिपाल आणि मिनल महिपाल भन्साली यांनी आज त्यांचा मासखमनाचा शेवटचा दिवस होता. श्री ओसवाल जैन व अनेक जैन संघटनांनी महिपाल व मिनल भन्साली यांचा शाल, साडी आणि चांदीचे स्मृतचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष संजय आचलिया, सचिव जितेंद्र गोलेच्छा, माजी अध्यक्ष राजेंद्र बुच्चा, डॉक्टर चंदू सोजतिया, संजय मुनोत, विजय बुच्चा, रतन भन्साली, सुरेश साबद्रा, महेंद्र गांधी, सुभाष भंडारी, अमृत मुथा, प्रकाश बोकरियासह श्री ओसवाल महिला संघाचे पदाधिकारी, बहुसंख्याक युवा संघ कार्यकारिणी, अनेक जैन समाज संघटनासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व गुजराती जैन संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत अभिनंदन सोहळा संपन्न झाला. भन्साली परिवारातील नातेवाईकांच्या उपस्थितीत दोन्ही तपस्वींचे जीवन कार्य सफल झालेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील नेमानी गोडाऊन येथे 24वे राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आधी इरविन चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. रस्त्यावर नुसते लाल रंगाचे ध्वज फडकत होते. या रॅलीत CPI सह लाल सलामच्या घोषणा देण्यात आल्यात. भारतीय कम्युनिस्ट पार्टी वतीने अमरावती शहरात रविवारी 24वे राज्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनापूर्वी इरविन चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत अमरावती जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते हातात CPIचे ध्वज घेऊन सहभागी झाले होते. ही महारॅली राजकमल चौक, जयस्तंभ चौक नंतर नेमानी गोडाऊन येथे समारोप करण्यात आला. आपल्या बॅनरच्या आपल्या राष्ट्रीय नेत्या स्वाती अमरजीत कौर धुळे शहरामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. आपल्या शहराच्या 4-5 चौकांमध्ये नांदगाव खंडेश्वर 2 रांगांमध्ये त्या 10 फुटामध्ये रॅलीचं बॅनर राहणार आहे आणि त्या मागे आपण संपूर्ण राहणार आहोत. आपला मार्ग लहान आहे, केवळ चिराई हो कॉम्रेड अमरजीत कौर को लाल सलाम, डॉक्टर कंगा को लाल सलाम, CPI जिंदाबाद, मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद, मार्क्सवाद लेनिनवाद जिंदाबाद.
जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला हार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या. CPI जिंदाबाद, लाल सलामच्या घोषणा देण्यात आल्यात. रविवारी सुटीचा दिवस असताना रस्त्यावर वाहतूक वर्दळ नसल्याने या रॅलीने रस्त्यावर जणू लाल रंगाची चादर पसरली का असे दृश्य दिसून येत होते. जेथे तेथे लाल रंगाचे ध्वज दिसत होते. ताशेंचा गजरात अनेकांनी नृत्यही सादर केलेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं 24वा राज्य अधिवेशन आज अमरावतीमध्ये होत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष गेल्या 100 वर्षापासून दर 3 वर्षांनी आपलं राज्य अधिवेशन घेऊन लोकशाही पद्धतीने आपलं नेतृत्व निवडत असतो आणि देशापुढच्या समस्यांची चर्चा करून लोकांना कशा पद्धतीने एकत्र करून संघटित करून या प्रश्नांवर मात करता येईल याचा विचार करीत असतो. आज देशापुढे अत्यंत गंभीर असे प्रश्न आहेत. या प्रश्नांमुळे सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो समाजवादाचं स्वप्न परत एकदा लोकांना समजून सांगणं आणि समता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि यांचा आणि लोकशाही यांचा जागर परत एकदा मजबूत करणं. जेव्हा या मूल्यांना न मानणारे लोक हे आज सत्तेवर आहेत आणि सगळ्या संस्था आणि मूल्य उद्ध्वस्त करून सगळी देशाची संपत्ती खाजगी लोकांच्या हातात देत आहे. एकेकाळी हम दो हमारे दो ही घोषणा देशामधली लोकसंख्या कमी करण्यासाठी, प्रगतीसाठी आवश्यक ती समजली जायची. पण आता मात्र हम दो हमारे दो ही घोषणा म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आणि त्यांचे 2 खास अडाणी अंबानी मित्र यांच्यासाठी देश चालवला जातोय अशी घोषणा आहे. ही सगळ्या भारतामध्ये चर्चा आहे. तेव्हा एकीकडे भांडवलदारी आणि दुसरीकडे वर्चस्ववादी ब्राह्मणशाही
यांचं आव्हान कसं पेलायचं याची चर्चा अधिवेशनात होईल आणि आम्ही निश्चितपणे सगळ्या भारतीय जनतेला घेऊन या संकटावर मात करू याची मला खात्री है। जैसा कि आपको बताया गया कि ये 24वां हमारा राज्य अधिवेशन है भारतीय कम्युनिस्ट पार्टी का, और जो हमारा राष्ट्रीय सम्मेलन हो रहा है अक्टूबर के महीने में विजयवाड़ा में, वो 24वां हो रहा है। तो राज्य सम्मेलनों के जरिए से हम राष्ट्रीय सम्मेलन में पहुंचेंगे। राज्य सम्मेलनों में भी अंतर्राष्ट्रीय, राष्ट्रीय और अपने प्रदेश की समस्या का चर्चा होगा, और हमारे राष्ट्रीय अधिवेशन में भी ये सब चर्चाएं होंगी। बात बिल्कुल साफ और स्पष्ट है, इस देश का मजदूर भी, किसान भी, नौजवान भी, विद्यार्थी भी, समाज का हर हिस्सा मोदी की सरकार में प्रताड़ित है। तो ये अब 2024 हमारे सामने है, उसको मद्देनज़र रखते हुए हमारे पार्टी के महाअधिवेशन में और हमारे राज्य के अधिवेशनों में ये चर्चा हो रहा है कि जिन्होंने इस देश को तबाह किया है, चंद पूंजीपतियों के हाथों में देश को बेच रहे हैं, दुनिया की पूंजी के हाथ में देश को बेच रहे हैं, और आम आवाम को प्रश्न उठाते हैं तो उनको आपस में बांटते हैं। तो जो संविधान को चकनाचूर करना चाहते हैं और देश के संसाधनों को ही गिरवी रखना चाहते हैं, उनको कैसे उखाड़ के फेंक दिया जाए, ये हमारा सारी चर्चाओं का मुख्य जो दिशा होगा यही होगा। हम पूरी तैयारी में है। नरेंद्र मोदी, अमित शाह, आपकी दुखी को पूरा जवाब दिया जाएगा। माध्यमांच्या प्रतिनिधीचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो। महाराष्ट्र राज्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्या शहरामध्ये अमरावतीमध्ये आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ही मोठी रॅली काढण्यात आलेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं राज्य अधिवेशन आपल्या शहरात 27 वर्षाच्या पूर्वी झालं होतं। या अधिवेशनाला कॉम्रेड बर्धन यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आज 27 वर्षानंतर पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यामधल्या सगळ्या तमाम जनतेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या सगळ्या राजकारणाबद्दलची माहिती देण्याकरता राज्याचं अधिवेशन आपल्या शहरामध्ये होत आहे। आपल्या शहराचे नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड सुदाम देशमुख या पक्षामध्ये आयुष्यभर राहिले। त्या पक्षाला या जिल्ह्यातील जनतेने आपण त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं। म्हणून परत एकदा या देशातील आंदोलनाचा, या राज्यातील प्रश्नांचा सखोलपणे अभ्यास करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीला गतिमान करण्याकरता आणि राज्यामधलं तथाकथित सरकार, हे सरकार कोण्या बाजूचं, कोण्या पक्षाचं, याचा सगळ्यांना पत्ता लागलेला आहे। आणि या राज्यामधल्या जाती आणि धर्माच्या अनेक संघर्षामध्ये आज जे लोक पिचले जात आहेत, याला कोण जबाबदार आहे? आणि म्हणूनच राज्यामधल्या प्रश्नाची चर्चा करून या राज्यातल्या राजकारणाला प्रगतिशील विचाराची परंपरा आहे आणि ते राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपली राजकीय चळवळ मजबूत करेल, एवढंच या प्रसंगी बोलतो। आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। तब्बल 27 वर्षानंतर अमरावती शहरात CPI पक्षाचे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले। कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षातून 3दा अधिवेशनाचे आयोजन करीत असतात। या अधिवेशनाला आयटेकचे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो, राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, प्राध्यापक साहेबराव विधले सह हजारो कार्यकर्ते सहभागी झालेत। आपलं जे आपल्याला जे साध्य करायचे ते साध्य करता येणार नाही, तो दिलेला प्रोग्राम होता आयुष्याचा, त्याचं पालन केलं आणि म्हणून इथे त्यांनी ठरवलं की आपल्याला जो सत्ता नाही आणि काँग्रेसला हे निश्चित वाटत होतो, आता आपण जनतेला सोन्याने बनवलं नाही तरीही काँग्रेस या ठिकाणी सत्तेत येऊ शकत नाही। आणि मग कोण? पाळीव गायीवर लंपी आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे। अशात तर ग्रामीण भागातील संख्या लक्षणीय झाली आहे। मात्र याच आजारावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची तेवढी संख्या असणेही गरजेचे झाले आहे। मात्र अचलपूर तालुक्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याने या आजारावर नियंत्रण आणणे आता कठीण झाले आहे। अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अंतर्गत महत्त्वपूर्ण सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत। लंपी चर्मरोगाचा म्हणजेच LCD प्रादुर्भाव झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील 17 जिल्ह्यांमधील एकूण 60 तालुक्यांमध्ये 7 सप्टेंबर 2022 पर्यंत प्राण्यांच्या गोजाती प्रजातीमधील 25 गुरे व म्हशी मरण पावल्याचे कळवण्यात आले आहे। लंपी चर्मरोग म्हणजेच LCD हा जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे दिसून आले आहे।
लंपी चर्मरोग असल्याचे संशयित असलेल्या किंवा संक्रमित झालेल्या प्राण्यांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने असंक्रमित क्षेत्रामध्ये अनुसूचित रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी सीमा तपासणी नाक्यांवर काटेकोर अंमलबजावणी व कारवाई करण्यासाठी अमरावती महानगरपालिका हद्दीमधील गोपालक, पशुपालक, गोरक्षण संस्था व दुग्ध व्यावसायिक यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. यामध्ये अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये लंपी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्यांचे निर्मूलन करता येईल आणि गोजातीय प्रजातींची सर्व गुरे व म्हशी यांची ज्या ठिकाणी ते ठेवले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये गोजातीय प्रजातीची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणतीही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निर्वायासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात येत आहे. गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच उक्त नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करता येईल. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये आणण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व गोरक्षण मंदिरे, ट्रस्ट, दुग्धशाला, गोपालन केंद्रे यांना या अधिसूचनेद्वारे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये लंपी चर्म रोगाबाबत नियंत्रण व उपाययोजना करण्यासंबंधी सूचित करण्यात येत आहे. अशा सूचना अमरावती महानगरपालिका आयुक्तांतर्फे करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये सध्या लंपी व्हायरसने आपले पाय चांगलेच पसरले आहेत. या वाढत्या लंपी व्हायरसच्या प्रकोपमध्ये जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग, शहरी पशुवैद्यकीय विभाग, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय विभागामध्ये रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे प्रशासन मात्र लंपी व्हायरसला हरवणार कसा, आता असा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. पशुवैद्यकीय खात्यांमध्ये जास्त प्रमाणात आजच्या परिस्थितीमध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रभारी चार्ज असल्याचा भर आहे. अचलपूर तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय अंतर्गत अचलपूरमध्ये 3 पशु खोजनपूर येथे, 2 पशु खानापूर येथे, 2 पशु लंपी व्हायरसने बाधित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चिखलदरा तालुक्यांमध्ये तारुबांदा येथे 1 पशु, हातरू येथे 2 पशु तर चुर्नीमध्ये 6 पशु लंपी व्हायरसने बाधित आहेत. अद्यापही या लंपी व्हायरसच्या प्रकोपमध्ये पशुवैद्यकीय विभागामध्ये धारणी तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त संख्या जास्त असल्यामुळे या तालुक्यांमध्ये पशुवैद्यकीय विभागाचे नियोजन शून्य असल्याचे दिसत आहे. धारणी तालुक्यातील सादराबाडी येथे 1 पशु तर बैरागड येथे 1 पशु लंपी व्हायरसने बाधित आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये पशूंना लसीकरण देण्याची मोहीम पशुवैद्यकीय विभागाकडून सुरू करण्यात आली असून मोफत या लसीकरणाचा लाभ पशुपालकांनी घ्यावा असा आग्रह सहाय्यक आयुक्त राज्यस्तरीय पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. नमस्कार, मी डॉक्टर साधना रामकृष्ण घुगे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन या पदावरती तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे कार्यरत आहे. तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाअंतर्गत अचलपूर, चिखलदरा व धारणी या तालुक्यामध्ये अचलपूरमध्ये राज्यस्तरीय 4 दवाखाने, चिखलदरा येथे राज्यस्तरीय 4 दवाखाने आणि धारणी येथे राज्यस्तरीय 4 दवाखाने माझ्या क्षेत्रात येतात. शेतकरी बंधूंनो, आपण बघतो आहे लंपी स्किन डिसीज जो आहे याबाबत आपणामध्ये जो संभ्रम आहे त्याबाबत मी आपणास सांगू इच्छिते की आपल्या अचलपूर तालुक्यामध्ये आपल्या 4 सेंटर अंतर्गत आतापर्यंत 16 जनावरांना लंपी स्किन डिसीजचा आजार झालेला आहे. तसेच चिखलदरा तालुक्यामध्ये
10 जनावरांना लंपी स्किन डिसीजचा आजार झालेला आहे आणि धारणी तालुक्यामध्ये सादरावाडी व बैरागड येथे काही केसेस आढळलेल्या आहेत। तेव्हा हा रोग अतिशय भयंकर आहे, या भीतीने आपण कुठेही घाबरून जाऊ नये। यावरती शासनाने उपाययोजना केलेल्या आहेत। अचलपूर तालुक्याअंतर्गत राज्यस्तरीय जे 4 दवाखाने येतात त्यामध्ये आपण हा आजार गोचीड, गोमाशा आणि डासापासून होतो। याच्या निर्मूलनासाठी आपण फवारणी करून घेतलेली आहे, त्यामुळे जनावरांवर हा आजार आता यापुढे बळावणार नाही। तसेच जे 16 जनावरं आजारी आपल्याला आढळलेली आहे यांच्यावरती सुद्धा औषधोपचार चालू असून सदर जनावरेसुद्धा आता बरी होत आहेत। आणि मी आपणास आवाहन करते की आतापर्यंत चिखलदरा तालुका अंतर्गत 1600 पशूंना लसीकरण तर मल्हारा येथे 1284 पशूंना लसीकरण झाल्याची माहिती राज्यस्तरीय पशुवैद्यकीय विभागाकडून प्राप्त झाली आहे। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्रावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।